नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. लक्ष आभाळाची उंची गाठण्याचे असले तरी जमिनीवरील नजर हटू द्यायची नाही. हा मोदी शहांचा गुण राजकीय दृष्ट्या इतरांसाठी नक्कीच अनुकरणीय आहे. गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश प्राप्त केले. परंतु या राजकीय यशाची हवा मोदींच्या डोक्यात कधीच गेली नाही आणि म्हणूनच कोणतीही निवडणूक असली तरी ती जिंकण्यासाठी सगळ्याच आघाड्यांवर सारखे प्रयत्न करण्याचे भाजपचे धोरण असते. मोदी आपल्याला विजय मिळवून देतील या भ्रमात भाजप कधीच नसतो आणि स्वतः मोदींना देखील आपल्याबद्दल कधीच अति आत्मविश्वास वाटत नाही. अर्थात मोदींचा चेहरा, मोदींचे नेतृत्व हे भाजपच्या यशाचे एक महत्त्वाचे कारण नक्कीच आहे. परंतु एखाद्या कुशल सेनापतीप्रमाणे मोदी आणि शहा कायमच प्लॅन बी, प्लॅन सी चा विचार करीत असतात आणि तशा पर्यायी योजना तयार ठेवत असतात. या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या या रणनीतीचे वारंवार प्रत्युत्तर येत आहे. भाजपचे नियोजन किती सूक्ष्म आणि दीर्घकालीन विचाराचे असते याचे उत्तम प्रकटन महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा हेरून शरद पवारांनी त्यांना आपल्याकडे खेचत भाजपला धोबी पछाड दिला होता. तत्पूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळी स्वतः पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना भाजप सोबत सरकार स्थापण्यासाठी आमंत्रण केले होते. पवारांनी ते आमंत्रण नाकारले होते. पुढे ते महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर एकदा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधानांनी पुन्हा भाजप सोबत येण्याचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरेंनी त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. पुढे शिवसेनेचा एक मोठा गट बाहेर पडला आणि त्यांच्या मदतीने भाजपने महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकले. शिंदे गट आणि भाजप या 2 पक्षांची आमदार संख्या बहुमतासाठी पुरेशी होती. परंतु या गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होते. त्यामुळे भविष्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला तोंड देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीच्या गटालाही आपल्याकडे खेचले. खरे तर अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार या आधीच भाजप सोबत जाण्यास उत्सुक होते. परंतु प्रत्येक वेळी शरद पवारांनी त्यांना रोखून धरले होते. शेवटी त्यांच्या संयमाचा बांध तुटला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट भाजप सोबत सत्तेत सामील झाला. शिवसेनेचा मोठा गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट आपल्याकडे खेचूनही लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत निर्धास्त व्हायला भाजप तयार नाही. त्यामुळेच राज ठाकरेंनाही आपल्या तंबूत घेण्याचे प्रयत्न भाजपने चालवले होते आणि ते आता यशस्वी झाल्याचे दिसतंय. शिवसेनेतील फुटीनंतरही उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या तुलनेत कमी पडू शकतात हे भाजप नेतृत्वाच्या लक्षात आले होतेच. त्यामुळेच उद्धव ठाकरेच्या प्रभावाला वेसण घालण्यासाठी भाजपने दुसरे ठाकरे म्हणजे राज ठाकरे आपल्या बरोबर घेतले आहेत. दुसरीकडे राज ठाकरेंनाही कुठेतरी आपली एकला चलोरेची भूमिका आपल्याला शेवटी एकटेच ठेवेल याची जाणीव झाली असावी. उपाशीपोटी राहून आपल्या राजासाठी लढणारे सैन्य हा आता भूतकाळ झालाय. आता कार्यकर्ते, पदाधिकारी सांभाळायचे तर त्यांना काहीतरी द्यावे लागते. हे देणे सत्ताधारी आघाडीत असू तर अधिक सुलभ ठरते. शिवाय एखादी भूमिका दीर्घकाळ अपयशी ठरत असेल तर त्यावर पुनर्विचार करायला हरकत नसते. खुद्द बाळासाहेबांचे सुपुत्र सत्तेसाठी, पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारात जाऊ शकतात तर बाळासाहेबांनीच ज्या पक्षासोबत युती केली होती त्या भाजप सोबत आपण जायला काय हरकत आहे, असा विचार राज ठाकरेंच्या मनात आला असावा. एकूण काय तर भाजपला ठाकरे हवे होते आणि राज ठाकरेंना आपल्यासाठी नसली तरी इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी सत्तेची ऊब हवी होती. या परस्पर गरजेतून महायुतीत 4था भिडू सामील झाला. राज ठाकरे महायुतीत म्हणजेच भाजप सोबत आल्यामुळे नाही म्हटले तरी एकनाथ शिंदे गटाच्या उपद्रव क्षमतेला व्यसन बसणार आहे. भाजपला ते देखील हवे होते. राज ठाकरेंना खास आमंत्रण देऊन अमित शहांनी दिल्लीत बोलवले असेल तर त्यामागे तसेच मोठे राजकारण नक्की असायलाच हवे. पुढे होऊ घातलेल्या विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीचाही विचार त्यांनी केला असेलच. एकंदरीत भाजपने चतुर खेळी करीत एका ठाकरेला रोखण्यासाठी दुसऱ्या ठाकरेला आपल्या दिमतीत घेतल्याचे दिसते. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.